आशा ॲग्रिसायन्स कंपनीच्या वतीने लक्ष्मीदादा मका पीक पाहणी कार्यक्रम गोंडगाव येथील प्रगतिशील शेतकरी व पत्रकार सतीश पाटील यांच्या शेतात संपन्न झाला आहे। गोंडगाव तालुका भडगाव येथे आशा ॲग्रिसायन्स कंपनीच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिशील शेतकरी व पत्रकार सतीश पाटील यांच्या शेतात लक्ष्मीदादा मका पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी परिसरातील शेतकरी बांधव व तसेच बियाणे विक्रेता उपस्थित होते। कार्यक्रमात आशा ॲग्रिसायन्स कंपनीचे पाचोरा विभागाचे सेल्स ऑफिसर ईश्वर निकम सर यांनी शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी सर्वोत्कृष्ट मका वाण म्हणजेच लक्ष्मीदादा या मका याविषयी मार्गदर्शन केले। लक्ष्मीदादा मका या कणसांमध्ये सरासरी आडव्या लाईनी 16 ते 18 व उभ्या लाईन 42 ते 46 दाणे हे मोठ्या आणि बुलेट स्वरूपाची होती। लक्ष्मीदादा मकाची कणसे एकसमान आकाराची व टोकापर्यंत भरगच भरलेली होती व तसेच लक्ष्मीदादा मक्याचा प्लॉट हा शेवटपर्यंत हिरवागार होता। गोंडगाव आणि भडगाव तालुक्यातील परिसरामध्ये सुरुवातीपासूनच प्रचलित असलेले आशा ॲग्रिसायन्स कंपनीचे लक्ष्मी 2277 व लक्ष्मी 405 या मका वाणाचा जबरदस्त उत्पादनाचा अनुभव हा शेतकरी बांधवांनी घेतलेला आहे। लक्ष्मीदादा मका स्वरूपात नवीन मका वाण आल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात रब्बी हंगामामध्ये अधिक व भरघोस वाढ होणार। आशा ॲग्रिसायन्स कंपनीच्या वतीने शेतकरी बांधवांनी लक्ष्मीदादा या मक्याचा एक वेळेस अनुभव नक्की घ्यावा। उत्पादनाचा वादा म्हणजेच मका लक्ष्मीदादा मका। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, गोंडगाव। कंच तुम्ही शेतकरी बनवून बघू शकता, टोकापर्यंत भरलेले आणि जे दाणे हे बुलेट दाणे असतात, याचे कॅप्सूल दाणे म्हणण्यापेक्षा बुलेट दाणे जे म्हणतो आपण, तुम्ही बघू शकता बुलेट दाणे याचे, जसं आपला अंगठ्याचं नख असतं त्या लेवलच्या पद्धती